नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता पावसाळा चालू आहे. मस्त काहीतरी गरमागरम असे आपल्याला काहीतरी खाऊशी वाटतं. तर आज मस्त पावसासाठी स्पेशल मी ब्रेड पॅटीस बनवत आहे. मस्त उकडून साल काढून मॅश करून घेतलेले आहे. आता आपण भाजी बनवून घेणार आहोत. प्रथम पॅन गरम करायला ठेवून घेतलेले आहे. त्याच्यात 1 चमचाभर तेल घालून घेतलेले आहे. तेल छान गरम झालं का आपण घालणार आहोत मोहरी. 1 चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली का आपण कढीपत्ता कट करून घेतलेले 10-12 पानं मधून कट मारून घेतलेले आहे ते घालून घेतले. थोडासा हिंग आणि मिरचीचा ठेचा घालून घेते. मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीप्रमाणे, तिखट तुमच्या हिशोबाने मिरचीचा ठेचा मध्ये मी घालून घेतलेले आहे. अद्रक, लसूण आणि मिरच्या, कढीपत्त्याचे 10-12 पानं वाटायला मी घातलेले आहे आणि जिरं सुद्धा वाटायला मी घालून घेतलेले आहे. छान आपण तेल सुटेपर्यंत मिरची परतून घेणार आहोत. त्यातच घालून घेते मीठ आणि हळद. अर्धा चमचा हळद घालून घेतली. चवीनुसार मीठ घालून घेतले. छान मिक्स करून घेते. मिरची छान परतली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि सर्व मॅश केलेले बटाटे त्यात घालून घेणार आहोत. सर्व बटाटे आपण घालून घेतलेले आहे. मस्त मिक्स करून घेते आणि त्यातच घालणार आहोत भरपूर सारी अशी कोथिंबीर. आपली भाजी मस्त अशी एकजीव करून घेतलेली आहे. आता आपण त्यात तळण्यासाठी पिठाचं बॅटर करून घेणार आहोत. बेसन पिठाचं बॅटर बनवण्यासाठी इथे घेतलेले 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यात मी थोडीशी हळद घालून घेते. चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. अगदी चिमूटभर आपण खायचा सोडा घेणार आहोत आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर मस्त असं सैलसर तयार करायचं आहे. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. बघत असाल तर मस्त असं पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, या पद्धतीने आपल्याला पीठ लागणार आहे. तर ओळखायचं कसं? आपलं बघा, मी बोट बुडवलं, मस्त कोटिंग झालेलं आहे आपल्या माझ्या बोटाला, म्हणजे आपलं पीठ मस्त असं झालेलं आहे. आता एक आपण 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून घेणार आहोत पीठ. पीठ 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून घेतलेले. तोपर्यंत आपण अ, कोथिंबीर पुदिन्याची चटणी करून घेणार आहोत. हिरवी चटणी. मस्त कोथिंबीर घेतली आहे खूप सारी, पुदिना घेतलेला आहे, 5-6 मिरच्या, अद्रकचा 1 इंच भर तुकडा आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. छान आपण बारीक करून घेणार आहोत. आपली हिरवी चटणी तयार आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. मिक्स करून घेते. आपण हिरवी चटणी बनवताना थंड पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपला जो चटणीचा कलर आहे तो हिरवाच राहतो. आणि आपल्या पिठाला सुद्धा 10 मिनिटं झालेले आहे. मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे. आता आपण ब्रेड पॅटीस करायला सुरुवात करूया. आता आपण पॅटीस बनवायला घेऊया. मी 2 ब्रेड घेतलेले आहे, त्याच्यावर भाजी पसरून घेते. या पद्धतीने आपण भाजी बनवलेली ती मस्त थंड झालेली आहे. एकसारखी आपल्याला सर्व भाजी लावून घ्यायची एका एका ब्रेडला. छान आपण एकसारखी भाजी लावून घेतलेली आहे ब्रेडला दाबून दाबून. आता त्याच्यावर दुसरा ब्रेड ठेवून घेते या पद्धतीने. आता या पद्धतीने त्रिकोणी आपण कट मारून घेणार आहोत. बघत असाल मस्त असे आपले ब्रेड पॅटीस तयार झालेला आहे, म्हणजे आपण भरून घेतलेला आहे या पद्धतीने. बघत असाल मस्त. आणि आपण एका साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. आता एक एक पॅटीस आपण या पद्धतीने बुडून घेणार आहोत. बघत असाल तर मस्त असं बुडत आहे आणि कोटिंग सुद्धा खूप छान झालेलं आहे. बघत असाल तर मस्त कोट करून झालेला आहे. आता आपण एक एक करून सोडून घेऊया आणि आपल्याला सोडताना
गॅस हा फास्ट पाहिजे, म्हणजे आपले जे पॅटीस आहे ते तेलकट होणार नाही. ब्रेडचे जे पदार्थ असतात ते तेलकट होतं, म्हणजे ब्रेड जे असतं तेल खेचतं, तर आपल्याला फास्ट गॅस पाहिजे. एका साईडनी झालेलं आहे, आता आपण पलटी करून घेणार आहोत त्या पद्धतीने. ते पॅटीस दोन्ही साईडनी छान तळून झालेले आता काढून घेणार आहोत. बघत असाल तर मस्त आपले ब्रेड पॅटीस तयार आहे आणि त्याच्या संग हिरवी चटणी, अ, तळलेली मिरची आणि चहा सुद्धा घेऊ शकता. मस्त असे पावसाळ्यामध्ये तर गरमागरम खूपच छान. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.